बुलढाण्यात शिक्षण संस्था भारतीय सेवा सदनची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी इंटकचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी केली आहे। स्थानिक शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई करावी, सोबतच 25 एकर जागेचा व्यावसायिकरित्या गैरवापर करणाऱ्या संस्थेची कोट्यावधींची जागा जप्त करण्यात यावी अशी मागणी इंटकचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी केली आहे। या संदर्भात एक पत्रपरिषद घेऊन त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत। संस्थेवर प्रशासक नियुक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून शहराच्या मध्यवस्तीतील जागा ताब्यात घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली। भारतीय सेवा सदन संस्थेची घटना भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही, त्यामुळे ती बदलण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। या संस्थेची स्थापना 1960 साली झाली असून या संस्था संचालकांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एकाच परिवारातील सदस्यांचं बहुमत असल्याचं दिसून येत आहे। ते एकमेकांचे नातलग आहेत असाही आरोप त्यांनी केला। संस्थेचा अमाप पैशाचा गैरव्यवहाराचा फायदा केवळ एकाच परिवारातील लोकांसाठी होत असून ज्या उद्देशानं शासनानं नाममात्र भाडे तत्वावर संस्थेला जागा दिली होती ते मूल्यांकन आज करोडोचं असून शासनाचं सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे। संचालकांनी शासन नियमाच्या अटी आणि शर्तींचा भंग केल्यामुळे शासकीय जमीन परत शासनानं का ताब्यात घेऊ नये याबाबतची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणीही वखारिया यांनी केली। आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की अकोला शहरात एकेकाळी स्वर्गीय राधादेवी गोयंका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलींची शाळा सुरू करण्याच्या उदात्त हेतूने शाळा आणि कॉलेजची स्थापना केली। पण आज जी शासन भूखंड जवळपास 25 एकर जागेवर शासन भूखंडाच्या अटी व शर्तीचा भंग करून जी संस्था केवळ विद्यार्थ्यांना अमाप फी लावून आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची भरती करताना जो अमाप पैसा घेतला जात आहे आणि जे केवळ एक स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी समजून एक संस्था चालवत आहेत त्या विरुद्धचा हा माझा लढा आहे आणि तो यापुढेही न्यायालयीन लढा असो, शासकीय लढा असो किंवा जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त इथपर्यंत सगळीकडे मी या लढ्याविरुद्ध आंदोलनास तयार आहे आणि मुलींची शाळा पुनश्च कशी चालू होईल, मराठी मुलींची शाळा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल।